आता एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादीचे नेते केपी पाटील शरद पवारांच्या भेटीला गेलेत। केपी पाटील आमच्या बरोबर असल्याचं वक्तव्य पवारांनी केलंय। कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येते। उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे नेते माजी आमदार केपी पाटील आणि एवाय पाटील यांनी पत्रकार परिषदेला उपस्थिती लावून शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे भविष्यात कोल्हापुरात अजित पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आदरणीय शरद पवार हे महाराष्ट्रातले एक वंदनीय नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत। सहकारी चळवळीमध्ये प्रचंड मोठं त्यांचं योगदान आहे। सहकारी साखर कारखानदारीत आहे। मी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहे। असे नेते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सदिच्छा भेट देणं म्हणजे काहीतरी भूमिका बदलली घेतली असं नाही। मूळ अजून भूमिका कसल्याही प्रकारची बदललेली नाही आणि घेतलेली पण नाही। लोकांच्या इच्छेप्रमाणे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय करता येईल हे पाहता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।